तुम्हाला हा प्रश्न पडणं अत्यंत आवश्यक आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणनं पेरलेले समुद्री भूसुरुंग अमेरिका का काढतोय? अमेरिका का शोधतोय? अमेरिकेकडे तर त्यांचं स्वतःचं शेल ऑइल आहे। याचा फटका फक्त आशियाई देशांना बसणार आहे। चीन असेल, दक्षिण कोरिया आणि काही प्रमाणामध्ये भारत। अमेरिकेचं इराण विरुद्ध असलेलं युद्ध भविष्यातल्या अमेरिका विरुद्ध आशियाई देशांशी होणाऱ्या युद्धाची नांदी आहे का? चला आज आपण अमेरिकेचे हेतू आणि त्यासाठी सुरू असलेली अमेरिकेची शोध मोहीम याविषयी बोलूया। नमस्कार, मी मृगा। अमेरिकेचे संशोधक रोबोट उद्या आता आशियाई देशांच्या जीवावर कसे काय उठणार आहेत हे तुम्हाला मी सांगते। आणि त्यासाठी तुम्हाला सामुद्रधुनीमध्ये सध्या काय होतंय हे माहिती असणं महत्त्वाचं आहे। इराणनं सूड घ्यायचा म्हणून त्याच दृष्टीनं आणि संरक्षणासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये समुद्री भूसुरुंग पेरले। आता हे भूसुरुंग काढण्यासाठी अमेरिका सी ड्रोन्सचा वापर करते। सी ड्रोन्स सारखी रोबोटिक प्रणाली आहे। याचा मुख्य उद्देश तो म्हणजे मानवी जीवितहानी टाळणे इतकाच। आता इराणनं सामुद्रधुनीमध्ये भूसुरुंग का पेरले? कारण त्यांना अचानकच कळलं होर्मुझचं महत्त्व काय आहे। जागतिक ऊर्जा बाजारावर आपली पकड घट्ट ठेवण्याच्या आणि युद्धाच्या वेळी आपल्या भौगोलिक स्थानाचा फायदा घेण्याच्या एकाच उद्देशानं ही रणनीती होती इराणची। आता जलमार्गामध्ये भूसुरुंग पेरले तर इराण जगातले अंदाजे 20% तेल आणि वायूच्या वाहतुकीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवतोय। आणि यामुळे इराणला जहाजांकडनं शुल्क आकारणं जे प्रति जहाज $10 लाख पेक्षा जास्त आहे असं कळतं। किंवा चीन आणि रशियासारख्या मित्र राष्ट्रांना निवडकपणे जायची परवानगी देणं शक्य होत आहे। आता 18 एप्रिलला अमेरिकेनं इराणच्या बंदरावर जी सागरी नाकेबंदी केली त्याला प्रत्युत्तर दिलं आणि पुन्हा सामुद्रधुनी बंद केली। तेहरानने स्पष्ट केलं की जोपर्यंत अमेरिका इराणी जहाजांना मुक्त प्रवासाची परवानगी देत नाही तोपर्यंत ही सामुद्रधुनी पूर्णपणे उघडणार नाही। आता अमेरिकन अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार इराणनं स्वतः पेरलेल्या अनेक भूसुरुंगांचा पत्ता इराणलाच माहीत नाहीये आणि म्हणून अमेरिकन नौदल या प्राणघातक क्षेत्रांमधनं भूसुरुंग काढण्यासाठी काइनफिश आणि किनफिश यासारख्या प्रगत मानवरहित यंत्रणा आणि अंडरवॉटर ड्रोन्स तैनात करत आहे। आता हे ड्रोन्स काय करतात तर ते लांबूनच भूसुरुंग शोधतात आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी सोनारचा वापर करतात। हे तंत्रज्ञान आहे। एकदा का भूसुरुंग सापडला की आर्चर फिश सारख्या डिस्पोजेबल रोबोट्सना म्हणजे आपण ते एकदाच वापरू शकतो या स्फोटाच्या सहाय्यानं नष्ट करतात आणि त्यांना पाठवलं जातं। आता अंडरवॉटर ड्रोन समुद्राच्या तळाचा नकाशा काही दिवसात तयार करू शकतात आणि ज्यासाठी अगदी ज्या जुन्या पद्धती होत्या त्यांनी अनेक आठवडे लागायचे। जगामध्ये कोणत्याही तेलाच्या किमती कमी करण्यासाठी आणि व्यावसायिक वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी सेफ कॉरिडॉर वेगाने तयार करणं गरजेचं असतं। आता अमेरिकन नौदलानं आपल्या जुन्याच मानवी कर्मचारी असलेल्या माइन स्वीपिंग ताफ्यामधल्या बहुतांश जहाजं जी आहेत ती निवृत्त केली, ती रिटायर झाली आहेत। आता ते लिटरल कॉम्बॅट शिप्सवर अवलंबून आहेत। सुरुंग पेरणं स्वस्त आहे पण ते काढणं मात्र कठीण आहे। आता हे भूसुरुंग सध्या लहान बोटींच्या मदतीनं सुद्धा विखुरले जाऊ शकतात। ते टाकून देऊ शकतो आपण कुठेही कसेही आणि ते पाण्याखाली दडलेले असतात। तर काही भूसुरुंग समुद्राच्या तळाला जातात आणि काही वर तरंगतात, मग जहाजाच्या चुंबकीय किंवा ध्वनिलहरींनुसार सक्रिय होतात। आणि केवळ भूसुरुंगच आहेत असं नाही, या अफवेनं सुद्धा संपूर्ण वाहतूक ठप्प होऊ शकते आणि ज्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो। जर अमेरिकेला हे सगळे सुरुंग काढता आले नाहीत आणि हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिला तर याचा सगळ्यात जास्त फटका आशियाई देशांना बसेल, विशेषतः जपान, दक्षिण कोरिया आणि भारत काही प्रमाणात। आता इथे मुद्दा हा येतोय की अमेरिका आशियाई देशांना मदत म्हणून करते का? नाही, सांगते। अमेरिकेचा लढा हा केवळ वर्चस्ववादासाठी आहे। ही सामुद्रधुनी सध्या इराणच्या हातात आहे, ताब्यात आहे। ती आम्ही मुक्त केली असं म्हणत या मार्गावर वर्चस्व प्रस्थापित करणं हा एकच अमेरिकेचा उद्देश आहे। कारण ही ऊर्जा वाहिनी आहे ना, आशियामध्ये विकसनशील देश आहेत ते इथून येणाऱ्या इंधनावर अवलंबून आहेत आणि त्यावरच त्यांची प्रगती अवलंबून आहे। आता या मार्गावर जर हुकूमत असेल तर डॉलरचा सिक्का जगात चालेल आणि अमेरिकेचा सगळा आटापिटा त्याचसाठी आहे। जपान आणि दक्षिण कोरिया या दोन देशांना सगळ्यात भीषण फटका बसणार आहे। हे देश त्यांच्या एकूण तेल गरजेचे अनुक्रमे 80% आणि 70% पेक्षा जास्त तेल मध्य पूर्वेमधून मागवतात।
आता या देशांकडे स्वतःचं कोणतेही मोठे तेल साठे नाहीयेत आणि त्यामुळे हा मार्ग जर बंद झाला तर त्यांच्या ऊर्जा सुरक्षेला थेट धोका निर्माण होतो आणि उद्योग ठप्प होतात। मग चीनला जरी आपण म्हटलं की इराणकडनं सवलत मिळते, शक्यता आहे, तरी सुद्धा वास्तवात चीन हा मध्य पूर्वेतला तेलाचा जगातला सगळ्यात मोठा आयातदार देश आहे आणि जागतिक बाजारामध्ये तेलाचे भाव वाढले तर चीनच्या प्रचंड मोठ्या उत्पादन आणि निर्यात क्षेत्राला याचा मोठा फटका बसेल। रशिया युक्रेन युद्धामुळे युरोपनं रशियन तेलावरचं अवलंबित्व कमी केलं, तरी सुद्धा आखाती देशांकडनं आयात वाढवलेलीच आहे। त्यामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली तर युरोपमध्ये सुद्धा ऊर्जेचं मोठं संकट उभे राहील। जरी अमेरिकेला स्वतःसाठी हॉर्मुझमधनं येणाऱ्या तेलाची थेट गरज नसली तरी सुद्धा अमेरिका या सामुद्रधुनीसाठी इतकी आग्रही का आहे आणि याची सगळ्यात मोठी कारणं आहेत ती भूराजकीय आणि आर्थिक। दुसरं महायुद्ध झालं आणि त्यानंतर अमेरिकेनं स्वतःला जगातलं प्रमुख सागरी मार्गांचं रक्षक म्हणून प्रस्थापित केलंय। आता आंतरराष्ट्रीय जलमार्गावर कोणत्याही एका देशाचा ताबा असू नये आणि सगळे व्यावसायिक जहाज मुक्त संचार त्यांना करता यावा हे अमेरिकेचं जागतिक धोरण आहे आणि जर इराणनं हा मार्ग बंद केला आणि अमेरिका गप्प राहिली तर तो अमेरिकेच्या महासत्ता या प्रतिमेला आणि जागतिक वर्चस्वाला थेट धक्का असेल। हॉर्मुझचा मार्ग बंद झाला, तेलाचे दर गगनाला भिडले तर संपूर्ण जगामध्ये महागाई वाढेल आणि जागतिक व्यापार विस्कळीत होईल। याचा मोठा फटका अमेरिकेच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना, एमएनसीज आहेत, त्यांना बसेल आणि मग पर्यायानं अमेरिकेची अर्थव्यवस्था मोडून पडेल। आता इराणला मध्य पूर्वेमध्ये शक्तिशाली होऊ न देणं हे अमेरिकेचं मुख्य धोरण आहे। जर इराणनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवलं तर ते स्वतःच्या अटींवर जगाला ब्लॅकमेल करू शकतील आणि त्यांची सौदेबाजीची ताकद प्रचंड वाढेल। मग अमेरिकेला आणि त्यांच्या मध्य पूर्वेतल्या मित्रराष्ट्रांना हे कोणत्याही परिस्थितीमध्ये टाळायचे। अमेरिकेमध्ये स्वतःचे तेलाचे साठे असले तरीही इथलं पेट्रोल पंपावरचे इंधनाचे दर हे जागतिक बाजारामध्ये क्रूड ऑइलच्या दरांवरच ठरतात। मग हॉर्मुझ बंद झाली तर जागतिक बाजारामध्ये तेलाची टंचाई तयार होते आणि अमेरिकेत सुद्धा इंधनाचे दर वाढतील। मग महागाई वाढली तर अमेरिकन सरकारवर नागरिकांचा प्रचंड रोष येईल आणि अंतर्गत राजकीय दबाव तयार होतो। अमेरिकेचा हॉर्मुझसाठीचा आग्रह हा केवळ तेलासाठी नाहीये तर तो आहे आपलं जागतिक वर्चस्व आणि डॉलरची ताकद, आंतरराष्ट्रीय कायद्यांची अंमलबजावणी आणि जगाच्या अर्थकारणावरची आपली पकड अबाधित ठेवण्यासाठी। ती अबाधित नाही राहिली तर डॉलर अबाधित राहील आणि तो अबाधित राहिला तरच महासत्तापद अबाधित राहील आणि नाहीतर मग वेगानं विकास करणारे आशियाई देश आहेत ते आपलं चलन बदलतील, ट्रेड करायचं। पण आता अर्थात इराणनं हार मानली तरच हे शक्य होणार आहे। इराण काय भूमिका घेतोय हे महत्त्वाचं आहे, पुढे काय होणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। अशा आंतरराष्ट्रीय घडामोडी तुम्हाला माहिती असायला हव्या, त्याबद्दल आपण विचार करायला हवा कारण त्याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतावर आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकावर होणार असतो, होऊ शकतो। तेव्हा या युद्धाचे वेगवेगळे आयाम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज 18 मराठी।